स्वर्गीय मीनाताई ठाकरे की 95वीं जयंती के अवसर पर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे और रश्मि ठाकरे उनकी प्रतिमा पर श्रद्धांजलि अर्पित करने पहुंचे। इस अवसर पर जनजन के सम्मान में विविध कार्यक्रमों का भी आयोजन किया गया। राजनीतिक गलियारों में अनिल देसाई ने बिन विरोध चुनाव और लोकतंत्र से जुड़े मुद्दों पर बयान दिया है। साथ ही उन्होंने कहा कि बिन विरोध चुनाव के नतीजे गलत तरीके से घोषित किए गए और मतदाता मतदान से वंचित रह गया है। आगे अनिल देसाई ने यह भी कहा कि छत्रपति शिवाजी महाराज को भगवान मानने वाला बयान राजनीति में सही नहीं है। त्यांच्या देखत या ठिकाणी त्यांच्या मताधिकाराने त्यांचा प्रतिनिधी निवडला जातो, त्या ठिकाणी ती प्रक्रियाच होत नाहीये आणि मतदार हा मतदानापासून वंचित राहतो। मतदाराला अधिकार नाहीये त्याचा प्रतिनिधी निवडायचा आणि तिथे बिनविरोध असा कोणतरी उमेदवार हा नगरसेवक म्हणून तिथे येतो, तर ही लोकशाहीची पायमल्ली आहे। लोकशाहीची सगळी तत्व तुडवली जातात। केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील म्हणतात की शिवाजी महाराज हे पाटीदार समाजचे होते। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी आपण सगळे दैवत म्हणून मानतो आणि अशा प्रकारचं वक्तव्य कुठेतरी एखाद्या जाती समूहावर घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे तेच त्यांच्यावर झालेल्या संस्काराचं हे प्रतीक आहे। म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य कोण करत असेल, जर सुज्ञान माणूस असेल तर तो करणार नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आज जे आपण सगळं बघतोय ते यामुळेच बघतोय। आज हिंदुस्थान म्हणून आपण जे म्हणतोय ते छत्रपतींची आपल्याला दिलेली देणगी आहे। छत्रपतींवर वारंवार अशा पद्धतीने टिप्पणी करणं तेही केंद्रीय नेत्यांकडून हे सगळं लोकशाहीमध्ये शेवटी मतदारांनी आणि नागरिकांनी ठरवायचं असतं की ज्यांना तुम्ही निवडून दिलं, जे प्रतिनिधी म्हणून तुम्ही पाठवले, ते प्रतिनिधी कशा प्रकारचे आहेत आणि ते काय करतायत, त्यांची कर्तव्य काय आणि त्यांची वक्तव्य काय असतात। त्यांना जे काम करायचंय ते सोडून अशा प्रकारची वक्तव्य जर करत असतील, आज जर देवालाच जर तुम्ही काय कुठच्या तरी एका चौकटीत बसवायचा प्रयत्न करत असाल तर ते मतदारांनी लक्षात घ्यायला हवं की आपण संस्कृती आपली कुठे चालली आहे, संस्कार आपले कुठे चालले आहेत। लातूरमधून विलासरावांचं नाव हे 100% आम्ही घालवून दाखवू असा पण खरं तर रवींद्र चव्हाण यांनी उचललाय। ते सगळ्यांच्याच बाबतीत तसं करू शकतात, जे ठरवाल ते करायचे, कारण सगळी यंत्रणा त्यांच्याजवळ आहे। आज ही जी वक्तव्य करतायत बेतालपणे, याला कुठंतरी प्रशासन आडवं का येत नाही, इथे पोलीस काय करतायत। आज लॉ एन्फोर्सिंग एजन्सीचं काम आहे आणि मग तुमचं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, तुम्हीच सांगता की मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा वापर आणि त्याचं एकदा ते एन्फोर्समेंट झाली की आम्ही मग बाकीच्या गोष्टी कुठच्याही इतर गोष्टी उल्लंघन त्याचं होणार नाही ते कटाक्षाने बघू। मग अशा प्रकारचे आता लगाम कोण घालणार? आणि मग इथेच लोकशाहीचा जो खरा शिलेदार आहे तो मतदार आहे। मतदारांनी लक्षात घ्या आणि ते कृतीमधून दाखवा की तुमच्या मतामध्ये काय ताकद आहे आणि हे दाखवण्याची वेळ आज आली आहे। विलासराव देशमुख यांचं नाव त्यांनी घेऊन स्पष्टपणे उल्लेख केला। त्यांनी केलेलं काम, त्याचं एक दशांश तरी काम जे बोलतात त्यांनी केलेलं असेल तर त्यांना तरी अधिकार होत नाही, एक दशांश काम केलेलं। देसाई साहेब, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा कुलाब्यात बदल झाला, त्याच्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी केलेली आहे की कुलाब्यातील 3 वॉर्ड मधली निवडणूक आहे ना ती थेट रद्द करा। तुमची काय रद्द करावी याचं कारण की त्यांची वक्तव्य आलेली आहेत, कशा प्रकारे बोलतायत। विधानसभेचा अध्यक्ष एक त्याला गरिमा आहे, एक त्याला एक चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे आणि त्या तशा प्रकारच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारचा आपल्या अधिकारांचा किंवा आपल्या खुर्चीचा गैरवापर करून कुठच्याही पोलीस अधिकाऱ्याला तिथून थेट ऑर्डर्स वगैरे देणं हे शोधत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, मुंबई।